संतोष सुराडकर, तुमचं मनपूर्वक स्वागत. संतोष सुराडकर हा एक अवलिया तयार झालेला आहे आपला पिंपळगावातला. तो पण आपल्या जगवीरबाई सारखा पाठीवर बोर्ड लावून पिंपळगावात चालत चालत सगळे मेसेजेस देतोय. याला डोकं फिरलेले माणसं म्हणतात. तर हे वेडे लोक आहेत. तर कोणचे ध्येय वेडे लोक आहेत हे. असे लोक जन्माला येणं गरजेचं असतं. ज्यांची लाज मेलेली आहे ते खूप चांगलं काम करू शकतात. त्याच्यातला लाज मेलेला माणूस आहे आमचा संतोष सुराडकर. तो प्रत्येक घराघरात जातो, प्रत्येक माणसाला भिडतो, डोळ्यात डोळे घालून बोलतो आणि एकदम मोकळं बोलतो. त्याच्यामुळे काम होतं. तर त्यांनी पण आता कचरा डेपो, पिंपळगावचा कचरा डेपो हा विषय घेतलेला आहे. आणि संतोष, पिंपळगावच्या कचरा डेपो बद्दल आपण CEO जे आहेत आपले ओंकार पवार झेडपीचे, तर त्यांच्याशी बोललेलो आहे. तर ते पिंपळगावच्या कचरा डेपो बरोबरच घोटीचा कचरा डेपो आणि त्र्यंबकेश्वरचा कचरा डेपो हे तीनही प्रश्न आपण मार्गी लावतो आहोत. तर हे सगळं शांततेच्या मार्गाने घडतं हे जनतेच्या मला लक्षात आणून द्यायचंय. तुम्ही फक्त उभं राहण्याची गरज असते. ज्यांचं काम होतं त्यांनी नाही काही तर काम प्रामाणिक झाल्यावर फक्त पार्टीची ओळख धरावी एवढीच विनंती. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. माझं नाव जितेंद्र भावे आहे आणि आपण बघत आहात निर्भय महाराष्ट्र पार्टीचा जितेंद्र भावेंचा जनतेसाठीचाच जनता दरबार. माऊ माझी टोपी आण ग तिकडनं. तम्मेवार सर, निलेश ताजनपुरे साहेब, प्रशांत काटे सर, सगळ्यांचं स्वागत आहे. नाही तिथे समोर आहे माझी ती जाडी टोपी समोरच. हा शिर्के सर वंदे मातरम. अमोल शिंदे सर नमस्कार. शीतलताई नमस्कार. शिर्के सर नमस्कार. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम सगळ्यांना. आज मला मदतीला कोणीच नाहीये. मी आहे मुंबईला. सुनीताताई वंदे मातरम. सगळ्यांनी आपलं नाव, गाव आणि पद टाका. निलेश भोसले सर नमस्कार. मनोज कुमार तम्मेवार सर नमस्कार. शीतलताई पुन्हा एकदा नमस्कार. शीतलताईंसारखं सगळ्यांनी आपलं आपलं पद टाका. तिथं मोठी टोपी ना बेटा माझी त्या ह्याच्यावर वेगळी एकटीच आहे ना, मोठी टोपी आहे ना तिथं समोरच्या पलंगावर. दिवटे सर नमस्कार. दिवटे सर मुंबईला आहे बरं का मी. हे बदलली, आपली जागा बदलल्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला. माझ्या शर्ट जवळ आहे बघ, शर्ट जवळ. जाडी कॉटनची बघ. ठीक आहे चला. नाही सापडत आहे तुम्हाला. वंदे मातरम, वंदे मातरम. या जनता दरबारातून महाराष्ट्रभरात अनेकांचे अनेक प्रश्न या जनता दरबाराच्या 1 तासातच ऑनलाईन सुटण्याचं पण रेकॉर्ड झालं. सदाशिव शिर्के सर, शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड इथनं बोलतायत. तुमचं स्वागत आहे सर. तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे. सचिन चेंबूरकर सर टिटवाळ्यावरून आहेत. तुमचं स्वागत आहे. माझी सगळ्यांना विनंती, तुमच्या एरियामधील जे इथं प्रश्न येतील तर त्यांना ताबडतोब तुमचं नाव आणि नंबर तिथे खाली टाकायचा आणि त्यांचाही नंबर मागून घ्यायचा. 64 लोक इंस्टाग्रामला आहेत आणि 43 लोक फेसबुकला आहेत. तर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. म्हणजे साधारण 100 लोक बघतायत. आत्ता 108 लोक बघतायत. सचिन चेंबूरकर सर टोपी घातली. भावे सर टोपी नाही घातली. आज टोपी नाहीये भावे सर डोक्यावर. अहो घातली ना. नंतर सुनीताताई वंदे मातरम. बंटी भंडारे वंदे मातरम. 70 लोक इंस्टाग्रामला आणि 40 लोक फेसबुकला बघतायत. सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. ज्यांचे कोणाचेही प्रश्न असतील तर चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये हा इतका लोकप्रिय झालेला कार्यक्रम
फार मोठे प्रश्न नसतात लोकांचे. कालची एक गोड बातमी देतो तुम्हाला सगळ्यांना. पुणे जिल्ह्यामध्ये आवाज बंद कराय, दार लावा. मुंबईमधल्या पण मूळच्या नाशिक जिल्ह्यातल्या एका महिलेचे आपल्याच नातेवाईकामध्ये 30 लाख रुपये अडकलेले होते. मग मुंबईच्या टीमला आपण संपर्क साधला. त्या मुंबईमध्येच शहाडला राहतात, कल्याण शहाडला राहतात. आपली कल्याणची टीम, अंबरनाथची टीम, उल्हासनगरची टीम, ठाण्याची टीम, सगळ्या टीमचे मेंबर बरोबर त्यांची मीटिंग भरवली आणि साधारण 15 दिवसामध्ये त्या महिलेचे अडकलेले 30 लाख रुपये त्या महिलेला परत मिळाले. तर ही खूप अभिनंदनीय बाब आहे. तर मी या सगळ्या टीमच्या सगळ्या सदस्यांचे अभिनंदन करतो. त्यांचं अभिनंदन या करता की कोणाचंही रक्त न काढता, शिव्या शाप न देता, पोलीस कंप्लेंट न करता, रमेश लिखार सर वंदे मातरम, मी चांगला आहे. तर ही 30 लाख रुपये